12 ज्योतिर्लिंगे, त्यांचे स्थान आणि त्यांची वैशिष्ट्ये. नंबर 1, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. समुद्राच्या काठी वसलेले हे मंदिर इतिहासात अनेक वेळा पुनर्निर्मित झाले आहे. नंबर 2, मल्लिकार्जुन श्रीशैलम, आंध्र प्रदेश. मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग शिव आणि शक्ती या दोघांचे संयुक्त पवित्र धाम मानले जाते. महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जातो. नंबर 3, महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश. महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाला काळांचा स्वामी मानले जाते. येथील भस्म आरती जगप्रसिद्ध असून महाकालेश्वराचे दर्शन विशेष मानले जाते. नंबर 4, ओंकारेश्वर, खंडवा, मध्य प्रदेश. नर्मदा नदीच्या पात्रात ओम आकाराच्या बेटावर हे मंदिर वसलेलं आहे, म्हणूनच याला ओंकारेश्वर असं नाव पडलेलं आहे. नंबर 5, वैद्यनाथ, देवघर, झारखंड. येथे शिवाच्या वैद्य रूपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की येथे दर्शन घेतल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. नंबर 6, भीमाशंकर, पुणे, महाराष्ट्र. असे म्हटले जाते की येथे शिवाने भीम नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि हे मंदिर पश्चिम घाटातील दाट जंगलात वसलेलं आहे. नंबर 7, रामेश्वरम, तमिळनाडू. या ठिकाणी भगवान रामाने स्वतः शिवलिंगाची स्थापना केली होती, म्हणून रामेश्वरम हे अत्यंत पवित्र मानलं जातं. नंबर 8, नागेश्वर, द्वारका, गुजरात. हे नागांचा स्वामी असलेल्या शिवाचे स्वरूप आहे. पुराणात या स्थानाचा उल्लेख केलेला आहे. नंबर 9, काशी विश्वनाथ, वाराणसी, उत्तर प्रदेश. मोक्षाची नगरी काशीमध्ये हे मंदिर असून येथे शिव स्वतः आपल्या भक्तांना मुक्ती देतात अशी श्रद्धा आहे. नंबर 10, त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचे प्रतीक असलेली 3 लहान लिंगे आहेत. नंबर 11, केदारनाथ, रुद्रप्रयाग, उत्तराखंड. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे अत्यंत दिव्य स्थान आहे. हे ज्योतिर्लिंग 4 धाम यात्रेत देखील समाविष्ट आहे. नंबर 12, घृष्णेश्वर, संभाजीनगर, महाराष्ट्र. हे 12वे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर जगप्रसिद्ध विरुळ लेणींजवळ स्थित आहे. ही सर्व ज्योतिर्लिंगे स्वयंभू मानली जातात, म्हणजेच ती स्वतः प्रगट झाली आहेत. या स्थानांची यात्रा केल्याने मोक्ष मिळतो असं म्हणतात. पापांचा नाश देखील होतो, तसेच मानसिक शांतता लाभते. प्रत्येक ज्योतिर्लिंग हे काळ, प्रकाश, शक्ती, करुणा आणि रक्षक अशा वेगवेगळ्या रूपांचे प्रतीक आहे. तर यापैकी कोणत्या ज्योतिर्लिंगाला तुम्ही भेट दिली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.